धुळ्यात आज पेन्शनधारकांनी आपल्या न्याय आणि हक्कासाठी एल्गार पुकारत जोरदार आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा ईपीएस 195 पेन्शनर फाउंडेशनच्या वतीने खासदार शोभा बच्छाव यांच्या देवपूर येथील निवासस्थानी धरणे आंदोलन करण्यात आले. दरमहा किमान 9,000 रुपये पेन्शन तसेच मोफत आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो निवृत्तीधारक या आंदोलनात सहभागी झाले होते. आयुष्यभर विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे काम गाळून केल्यानंतर निवृत्तीनंतर तुटपुंजी पेन्शनसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याबाबत पेन्शनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वयोवृद्ध पेन्शनधारकांना आपल्या हक्काच्या पैशासाठी आंदोलन करावे लागणे ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब असून सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या पेन्शनधारकांना न्याय मिळावा व आम्ही सतत संघर्ष करतोय. असं कुठलंही आंदोलन नाही की असा कुठलाही आंदोलनाचा प्रकार नाही जो आम्ही केलेला नाही. बुलढाण्याला आमच्या संघटनेच्या मुख्यालयाला गेले 7 वर्षापासून दररोजचं साखळी उपोषण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचं हे आंदोलन आहे. दररोजचं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांमार्फत पोचतंय तरी देखील ह्या सरकारला जाग येत नाही. आता पोपटरावांनी जे काही सांगितलं की सरकार वारेमाप लुटवत आहे, जे घरची मुलं जी आहेत ती उघडी आणि शेजारणीला लुगडी घेण्याचा हा सरकारचा प्रकार आहे. लाडक्या बहिणींना तुम्ही जरूर गोंजारा, कारण तुम्हाला सगळं मतांचा जोगवा आहे तो तुम्ही जरूर मागा. पण ज्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य बहाल केलं, रक्ताचं पाणी केलं, यांना कॉन्ट्रीब्युशन देत असताना यांना तुम्ही पेन्शन देत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करत नाही. असंख्य प्रयत्न झाले, त्याच्यातून आपल्याला ईपीएफओने लेखी देखील उत्तर दिले तरी देखील ब्युरोक्रेसीमुळे संसदेमध्ये निगेटिव्ह उत्तर देण्यात येतं, प्रत्यक्षात ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सगळी चीरफाड करून आजचे निवेदन आपण मनसुख मांडवियाजी यांच्या नावाने आणि तेही भविष्य निधीच्या देशभरातील सर्व कार्यालयांकडून दिल्लीला रवाना होईल. गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी, मांडवियाजी आणि मोदी साहेब यांनाही आपण एक हक देतोय की या संसदेमध्ये तुम्ही आमच्या या वृद्धांना कमीत कमी आर्थिक मागणी म्हणून 8 ते 10,000 इतकं पेन्शन दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था करा. आज ईपीएस 95च्या बाबत माननीय धुळे लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी या आमच्या मागण्याचा पुनरुच्चार या संसदेमध्ये व्हावा हा खरा आजचा उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे देशातील 187 उद्योग आहेत, या उद्योगातील कर्मचाऱ्यांना अतिशय न्यूनतम पेन्शन म्हणजे 1,000 ते 3,000च्या आत पेन्शन मिळते. आज एक महागाई वाढलेली आहे. 1,000च्या याच्यामध्ये पती आणि पत्नी सेवानिवृत्तीचा उदरनिर्वाह कसा होईल हा मोठा प्रश्न आहे. सरकार एकीकडे जुन्याच्या घोषणा करतायत, परंतु ईपीएस 95च्या बाबत हा जो कामगार आहे या कामगाराची वर्गणी कपात झालेली आहे आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून आम्हाला हक्क प्राप्त होतो की आम्हाला पेन्शन द्या. परंतु सरकार एकीकडे वारेमाप लूट करीत आहेत आणि ईपीएस 95च्या बाबत ज्या कामगारांनी या देशाला 35-36 वर्ष सेवा दिली, हा देश सुजलाम सुफलाम झाला, हरित क्रांती झाली आणि आज त्या कामगाराची अवस्था अतिशय वाईट आहे. आणि म्हणून 187 उद्योगातील जे कामगार आहेत आज देशामध्ये 70 ते 80 लाख कामगार आहेत. या कामगारांचा हा मोठा प्रश्न ऐरणीवर आहे. तरी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांनी तो लावून धरावा